महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अन्न सुरक्षा विभागाद्वारे पोलादपूर शहरातील हॉटेल धारकाची तपासणी। अन्न व औषध प्रशासनामार्फत महाराष्ट्रात सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर अचानक धडक तपासणी मोहीम राबवली जात आहे। यात निकृष्ट अन्न, भेसळ आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई केली जात आहे। बुधवारी पोलादपूर शहरातील अनेक हॉटेल्स, हातगाडीवरील वडापाव विक्रेते आदींची तपासणी करत त्यांना स्वच्छतेविषयी व इतर नियमावलीबाबत सूचना देत नोटीस बजावण्यात आल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे। FDAच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमार्फत हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ टपरी विक्रेते यांची कसून तपासणी केली गेली। यामध्ये हॉटेल रुची विठ्ठल सायली इथे कडक तपासणी करत नमुने तपासले आणि त्याचप्रमाणे वडापावधारक चायनीज यांच्यासुद्धा तपासणी करत त्यांना कडक सूचना देण्यात आल्या। यावेळी जिथे त्रुटी आढळल्यात त्यांना प्राथमिक नोटीस देण्यात आली आहे। यानंतर त्यांच्यात सुधारणा व अंमलबजावणी न झाल्यास थेट कारवाई करत सदरच्या व्यवसाय अथवा टपरी सील करण्यात येईल अशा सूचना देण्यात आल्या असून यावेळी अन्न नमुने गोळा करणे, भेसळ राखण्यासाठी दूध, खवा, तेल, मिठाई आणि पिण्याच्या पाण्याच्या नमुन्यांची चाचणी केली जात आहे। वृत्तपत्रांचा वापर बंद। अन्नपदार्थ किंवा खाद्यपदार्थ गुंडाळण्यासाठी, सर्व्ह करण्यासाठी वृत्तपत्रे वापरण्यास बंदी घालण्यात आली असून उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर। अन्न सुरक्षा विभागाद्वारे पोलादपूर शहरातील हॉटेल धारकाची तपासणी। अन्न व औषध प्रशासनामार्फत महाराष्ट्रात सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, स्ट्रीट फूड विक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानांवर अचानक धडक तपासणी मोहीम राबवली जात आहे। यात निकृष्ट अन्न, भेसळ आणि प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या आस्थापनांवर